नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 7 जून 2024, वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत, या न्यूजपेपरमधील ज्या काही न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतो। जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्यामध्ये आपण मोसमी पाऊस, आभा कार्ड, आयुष्मान भारत योजना, इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशन्स आणि वर्ल्ड हेल्थ असेंब्ली या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत आणि त्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत त्यांची या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती मोसमी पाऊस अर्थात मान्सून संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। राज्यात मोसमी पावसाचे आगमन अशा प्रकारची एक सुखद वार्ता या ठिकाणी लोकसत्ता पेज क्रमांक 2 वर तुम्हाला दिसून जाईल। पुढील 2 दिवसात जो काही मान्सून आहे मुंबईसह विदर्भ आणि जो काही उत्तर महाराष्ट्र प्रदेश आहे या भागामध्ये पोहोचेल अशा प्रकारचे एक भाकीत या ठिकाणी भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलेलं आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी न्यूज ॲज इट इज जरी आपल्यासाठी मदत नसली तरी भारतामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये जो काही मान्सून आहे त्याचं आगमन कसं होतं त्यावर आधारित जे काही फॅक्ट्स आहेत यांची या ठिकाणी आपण प्रश्नांच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। चला तर जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। महाराष्ट्रातील मान्सून कोणत्या वाऱ्याच्या प्रणालीने दाखल होतो अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला पहिला प्रश्न आहे। अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला पहिला प्रश्न आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे जो काही आपला महाराष्ट्र आहे, आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिण पश्चिम जो भाग आहे या भागातून आपल्या महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे दाखल होताना दिसते आणि त्याबरोबर जे काही बाष्प येते त्यामुळे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडताना आपल्याला दिसतो। यालाच आपण नैऋत्य मोसमी वारे असे म्हणतो। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 1 आहे याचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय ड राहील। पाहूया प्रश्न क्रमांक 2। महाराष्ट्रात मान्सून आगमनाची घोषणा साधारणपणे कोणती संस्था करते अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला पुढचा प्रश्न आहे। त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपल्या देशामध्ये आणि आपल्या देशामध्ये जी काही विविध राज्य आहे या राज्यामध्ये मान्सूनचं आगमन होण्याची जी काही घोषणा आहे ती IMD इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, ज्याला की या ठिकाणी आपण भारतीय हवामान विभाग म्हणतो, भारतीय हवामान खाते म्हणतो, या संस्थेकडून केली जाते। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 2 आहे त्याचं योग्य उत्तर मित्रांनो या ठिकाणी पर्याय ब राहील। तर अशा प्रकारे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये जो काही मान्सूनचे आगमन आहे या संदर्भात आपण प्रश्न पाहितले। या ठिकाणी जे काही थोडे महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत त्या फॅक्टची ही थोडक्यात या ठिकाणी चर्चा करूया। तर या ठिकाणी पहा, जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन होतं केव्हा होतं तर साधारणपणे जूनच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये मान्सून वाऱ्याचं आगमन होताना आपल्याला दिसतं। आणि विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जो काही मोसमी पाऊस आहे तो मोसमी पाऊस महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये प्रामुख्याने सुरुवातीला येतो असा जर प्रश्न आला तर ते शहराचे नाव आहे मुंबई। म्हणजे मुंबईमध्ये मान्सून आला याचा अर्थ आपण असं जाहीर करतो की महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल झालेला आहे। आणि या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही मान्सून पाऊस आहे तो कोणत्या वाऱ्यांच्या प्रणालीमुळे येतो तर ते वारे या ठिकाणी नैऋत्य मान्सून वारे किंवा नैऋत्य मोसमी वारे, ज्याला की आपण साऊथ वेस्ट मान्सून असंही म्हणतो, या वाऱ्याच्या प्रणालीमुळे आपल्या राज्यामध्ये पाऊस पडताना आपल्याला दिसतो। या ठिकाणी एका पर्टिक्युलर राज्यामध्ये देशामध्ये मान्सूनचं आगमन झालं आहे का नाही याची जी काही घोषणा आहे ती या ठिकाणी भारतीय हवामान विभाग, ज्याला की आपण इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणतो, याच्याकडून या ठिकाणी केली जाते। आपल्या राज्यामध्ये जर वार्षिक सरासरी पर्जन्यमान जर आपण पाहितलं तर ते मित्रांनो या ठिकाणी 1000 ते 1200 मिलीमीटर पर्यंत पर्जन्यमान सरासरी आपल्या राज्यामध्ये होताना प्रत्येक वर्षी आपल्याला दिसते। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे काही कृषी आहे, कृषी क्षेत्रावर या ठिकाणी मान्सूनचा खूपच मोठा प्रभाव असलेला आपल्याला दिसतो। कारण आपल्या राज्यातील सर्वाधिक जनता ही त्यांच्या उपजीविकेसाठी कृषी या क्षेत्रावर आधारित आहे आणि कृषी जे क्षेत्र आहे ते प्रामुख्याने या ठिकाणी पावसावर म्हणजे मान्सूनवर आधारित आहे। चांगला मान्सून एक चांगल्या प्रकारचं पीक घेऊन येतो आणि एक चांगल्या प्रकारचं पीक या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी चांगले उत्पन्न घेऊन येतो। अशा प्रकारची एक चेन त्या ठिकाणी बांधताना आपल्याला दिसते। आपल्या राज्यामध्ये जो काही मान्सून आहे त्या पावसाचं जे काही वितरण आहे ते प्रामुख्याने या ठिकाणी जो काही पश्चिम घाट आहे, ज्याला की या ठिकाणी आपण सह्याद्री या नावाने ओळखतो, या सह्याद्री घाटामुळे आपल्या देशामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये जे काही पावसाचं वितरण आहे ते कशा प्रकारे राहील हे या ठिकाणी निश्चित केलं जातं। जो काही सह्याद्री आहे, सह्याद्रीच्या पश्चिमेचा जो काही भाग आहे या भागामध्ये सर्वाधिक पाऊस आपल्या राज्यामध्ये होतो आणि सह्याद्रीचा जो काही पूर्वेचा भाग आहे या भागापासून पुढे पूर्वेकडे या ठिकाणी
ठिकाणी मान्सूनची जी काही तीव्रता आहे आणि जे काही सरासरी प्रमाण आहे या ठिकाणी वाढ होताना आपल्याला दिसते। म्हणजेच या ठिकाणी एक प्रकारे सह्याद्री हा भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्राचा जो काही दख्खनचा भाग आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचं वितरण ठरवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडताना आपल्याला दिसतो। आपल्या राज्यातील जो काही कोकण विभाग आहे या विभागामध्ये सर्वाधिक पाऊस होतो, जो की या ठिकाणी सह्याद्रीच्या पश्चिम भागामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय। या ठिकाणी साधारणपणे जो काही मान्सून आहे, रिट्रीटिंग ऑफ मान्सून किंवा मान्सून जी काही आपल्या राज्यातून होणारी माघार आहे ती साधारणपणे ऑक्टोबरच्या मध्यामध्ये होताना आपल्याला दिसते। हे काही ठराविक फॅक्ट या ठिकाणी आपल्याला मान्सून आणि मान्सूनचे महाराष्ट्रातील आगमन या संदर्भात माहिती असणं आवश्यक आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी मित्रांनो आभा कार्ड संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। वैद्यकीय उपचारासाठी आता आभा कार्ड आवश्यक, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 16 वर तुम्हाला दिसून जाईल। या ठिकाणी जी काही आयुष्यमान भारत योजना आहे या आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत जे काही रुग्ण आहेत त्यांना या ठिकाणी आभा कार्ड बंधनकारक आहे। आभा कार्डचा जर फुल फॉर्म या ठिकाणी आपण पाहितला तो या ठिकाणी प्रश्नामध्ये आपण पाहणारच आहोत। सरळ या ठिकाणी आयुष्यमान भारत आणि आभा कार्ड या संदर्भात इन डिटेल मध्ये या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची या ठिकाणी आपण चर्चा करूया। पाहूया प्रश्न क्रमांक 3। आभा कार्ड संदर्भात आभाचा अर्थ काय किंवा आभाचा जो काही फुल फॉर्म आहे तो फुल फॉर्म या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आभा आहे याचा फुल फॉर्म या ठिकाणी होतो आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट। म्हणजे या ठिकाणी आयुष्यमान भारत आरोग्य खातं असं या ठिकाणी आपण मराठीमध्ये त्याला ट्रान्सलेट करू शकतो। आभाचा अर्थ पुन्हा एकदा लक्षात राहू द्या, आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट म्हणजे जो काही रुग्ण आहे त्या रुग्णांची पूर्णच्या पूर्ण डिटेल या ठिकाणी एका डिजिटल फॉर्म मध्ये एका अकाउंट मध्ये जमा केली जाते आणि जर तो रुग्ण एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेला तर जी काही पर्टिक्युलर आयडी त्या रुग्णाला त्या ठिकाणी देण्यात आली आहे त्या आयडीच्या माध्यमातून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी त्या रुग्णांची जी काही वैद्यकीय हिस्ट्री आहे, इतिहास आहे तो पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी माहिती केला जाऊ शकतो आणि त्या आधारावर त्या रुग्णांची चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ट्रीटमेंट होऊ शकते। यामुळे आभा कार्ड हे रुग्णांसाठी आणि त्यांच्यासाठी खूपच लाभकारक ठरलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं। या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 3 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय ए। चलूया प्रश्न क्रमांक 4 कडे। आभा कार्ड आरोग्य सेवामध्ये कोणते रुग्णालय सेवांचा समावेश होतो, म्हणजे कोणत्या रुग्णालयामध्ये तुम्ही आभा कार्ड वापरू शकताय अशा प्रकारचं या ठिकाणी प्रश्नामध्ये तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या देशामध्ये 2 प्रकारची प्रामुख्याने रुग्णालय आपल्याला दिसतात, ज्यामध्ये एक आहे खाजगी रुग्णालय आणि दुसरी असतात सरकारी रुग्णालय। या ठिकाणी आयुष्यमान भारत ही जी योजना आहे ती खाजगी रुग्णालय आणि सरकारी रुग्णालय या दोन्ही प्रकारच्या रुग्णालयांना कव्हर करते। यामुळे जे काही आभा कार्ड आहे ते तुमचं खाजगी रुग्णालय त्याचबरोबर जे काही सरकारी रुग्णालय आहे त्यामध्येही वापरलं जाऊ शकतं। म्हणजेच या ठिकाणी जो काही आपला प्रश्न क्रमांक 4 आहे त्याचं या ठिकाणी योग्य उत्तर राहील पर्याय क, खाजगी आणि सरकारी दोन्ही रुग्णालय अशा प्रकारे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। चलूया पुढच्या स्लाइडकडे, ज्या ठिकाणी इन डिटेल मध्ये जे काही आभा कार्ड आहे त्या संदर्भात जे काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत ते या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आभा कार्ड म्हणजे काय हे सर्वप्रथम तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। आभाचा जो काही फुल फॉर्म आहे जो आपण ऑलरेडी पाहितला आहे, पुन्हा एकदा पाहूया। आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो आभा कार्डचा फुल फॉर्म होताना आपल्याला दिसतो, ज्याला की आपण मराठीमध्ये आयुष्यमान भारत आरोग्य खाते असंही म्हणू शकतो। या ठिकाणी जी काही आयुष्यमान भारत डिजिटल मिशन आहे त्या मिशनचा एक भाग म्हणजे या ठिकाणी आभा कार्ड आपण पाहू शकतो। या ठिकाणी आभा कार्ड निर्मितीचा जे काही प्राथमिक उद्देश आहे तो उद्देश या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। तो उद्देश म्हणजे जे काही आपल्या देशातील नागरिक आहेत, रुग्ण आहेत, त्यांच्यासाठी एक द्वितीय म्हणजे युनिक कोड आयडी या ठिकाणी आपल्याला निर्माण करायचा आहे। म्हणजे प्रत्येक रुग्णाचा एक आयडी नंबर या ठिकाणी आपल्याला निर्माण करायचा आहे, ज्याच्या माध्यमातून त्या रुग्णाची जी काही वैद्यकीय हिस्ट्री आहे ती हिस्ट्री या ठिकाणी आपल्याला माहिती होईल। विशेष म्हणजे या ठिकाणी या कार्डची मदत काय होईल तर या ठिकाणी जे काही डिजिटल आरोग्य नोंदणी आहे ती डिजिटल आरोग्य नोंदणी ठेवण्यास या ठिकाणी मदत होणार आहे। डिजिटल आरोग्य नोंदणी म्हणजे काय तर या ठिकाणी जो काही कम्प्युटर आहे, कम्प्युटरमध्ये अशा प्रकारे प्रत्येक रुग्णाची जी काही आरोग्य आहे किंवा त्या संदर्भात त्याचे जे काही आजार असतील या संदर्भात इन डिटेल मध्ये या ठिकाणी माहिती असेल। इन फ्युचर मध्ये जर तो रुग्ण उपचारासाठी एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेला तर एक पर्टिक्युलर त्याला जी आयडी देण्यात आली आहे आभा कार्डच्या अंतर्गत त्या आयडीचा वापर करून त्या रुग्णालयामध्ये त्या रुग्णाची
पूर्ण हिस्ट्री त्या ठिकाणी ओपन होऊ शकते आणि त्या हिस्ट्रीच्या आधारावर त्या रुग्णाचे जे काही आजार आहे त्या आजाराची माहिती तिथे डॉक्टर्सना होईल आणि डॉक्टर त्या माहितीच्या आधारावर त्या रुग्णाचं योग्य प्रकारे ट्रीटमेंट त्या ठिकाणी करू शकतात। तर या ठिकाणी त्याचबरोबर पुढे जे काही आधार आहे ते आधार कार्ड या ठिकाणी आभा कार्ड सोबत जोडलं जाणार आहे, ज्याच्या माध्यमातून जी काही पडताळणी आहे ते करण्यास तपासणी करण्यास या ठिकाणी चांगल्या प्रकारची मदत या ठिकाणी गव्हर्नमेंट आणि जे काही रुग्ण हॉस्पिटल आहेत त्यांना या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी जे काही आभा कार्ड आहे ते राबवण्याची जबाबदारी प्रामुख्याने कोणत्या मंत्रालयावर आहे असा जर तुम्हाला प्रश्न आला तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय जे की भारत सरकारच्या अंतर्गत येतं, या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून आभा कार्ड ही जी मोहीम आहे ती मोहीम या ठिकाणी राबवली जाते आणि या ठिकाणी या आभा कार्डचा वापर खाजगी आणि त्याचबरोबर सरकारी रुग्णालय अशा दोन्ही रुग्णालयामध्ये होताना आपल्याला दिसतो। या ठिकाणी सर्वात म्हणजे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे जे काही वैद्यकीय आरोग्याचा डेटा आहे जी काही गोपनीय माहिती आहे रुग्ण संबंधात ती या ठिकाणी सुरक्षित केली जाते, हेही या ठिकाणी आभा कार्डचं एक प्रमुख वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसतं। अशा प्रकारे डिटेल मध्ये या ठिकाणी आपण आभा कार्ड समजून घेतलं। आभा कार्ड हे या ठिकाणी आयुष्यमान भारत या योजनेच्या अंतर्गत रुग्णांना दिलं जातं आणि त्यामुळे या ठिकाणी जी काही आयुष्यमान भारत योजना आहे ती योजना ही या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाची आहे। आयुष्यमान भारत योजनेला आपण प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या नावानेही ओळखतो, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी या योजनेची सुरुवात सन 2018 साली करण्यात आली आणि योजनेचा जो काही मुख्य उद्दिष्ट आहे प्रत्येक कुटुंब प्रतिवर्षी 5 लाख रुपयापर्यंतचा या ठिकाणी आरोग्य विमा दिला जाणार आहे, ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी मित्रांनो जवळपास 50 कोटी लाभार्थ्यांना याचा फायदा होईल असे या ठिकाणी या योजनेचे लक्ष्य असलेले आपल्याला दिसते। विशेष म्हणजे जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना म्हणून या ठिकाणी आयुष्यमान भारत या योजनेकडे पाहिलं जातं आणि या योजनेच्या अंतर्गत जे काही सेवा आहे त्या सेवामध्ये दुय्यम आणि तृतीय श्रेणीचे जे काही सेवा आहेत त्या सेवांचा या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे आणि लाभार्थ्याची जी काही निवड आहे ती निवड करण्यासाठी सामाजिक आर्थिक जात जनगणना ज्याला की आपण या ठिकाणी सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्ससचा जो काही डाटा आहे माहिती आहे त्या तपशिलाचा या ठिकाणी वापर केला जाणार आहे आणि त्याचा वापर करून या ठिकाणी जे काही लाभार्थी आहेत त्यांची या ठिकाणी निवड केली जाणार आहे। पुढे जी काही निधीची तरतूद आहे ती निधीची तरतूद या ठिकाणी सर्वच्या सर्व निधी या ठिकाणी भारत सरकारकडून म्हणजे केंद्र सरकारकडून दिला जाणार आहे, त्या ठिकाणी राज्य सरकारांना हातभार लावण्याची काही गरज नाहीये। या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत भारतभर 1.5 लाख आरोग्य आणि निरोगी केंद्रे ज्याला की या ठिकाणी आपण हेल्थ अँड वेलनेस सेंटर जे आहे ते इस्टॅब्लिश केले जाणार आहे, ज्याच्या माध्यमातून जे काही नागरिकांचं आरोग्य आहे त्या नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात जे काही सुविधा आहेत त्या सुविधा त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत। एकूण वैद्यकीय सेवांच्या समावेशामध्ये या ठिकाणी शस्त्रक्रिया वैद्यकीय आणि जे काही दैनंदिन उपचार असतात आणि त्यांचे जे काही निदान आहे यासह 1350 वैद्यकीय सेवांचा समावेश आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत करण्यात आला आहे आणि जी योजना आहे ती कोणाकडून लागू केली जाणार आहे असं जर तुम्हाला विचारण्यात आलं तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे नॅशनल हेल्थ अथॉरिटी ज्याला की या ठिकाणी आपण राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण म्हणतो, या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाकडून या ठिकाणी आयुष्यमान भारत योजना राबवली जाणार आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी जी काही सेवा किंवा ज्या काही सुविधा पुरवल्या जाणार आहे त्या ठिकाणी कॅशलेस असतील आणि पेपरलेस असतील, म्हणजे ज्या ठिकाणी जे काही पेमेंट केलं जाईल ते सरकार करेल आणि ते जे पेमेंट असेल ते डिजिटल फॉर्म मध्ये असेल आणि या ठिकाणी जे काही कागदपत्राचा वापर या ठिकाणी केला जाणार आहे तो कागदपत्राचाही वापर या ठिकाणी डिजिटल फॉर्म मध्ये असेल, म्हणजे या ठिकाणी जी काही एकूण व्यवस्था आहे या योजनेच्या अंतर्गत ती कॅशलेस आणि पेपरलेस असेल यावर या ठिकाणी या योजनेमध्ये भर दिलेला आपल्याला दिसतो। आयुष्यमान भारत मध्ये पोर्टेबल वैशिष्ट्य आहे। आता पोर्टेबल वैशिष्ट्य म्हणजे काय, जो काही लाभार्थी आहे तो संपूर्ण भारतभर या सेवांचा लाभ घेऊ शकतो। फॉर एक्झाम्पल जर बिहारचा एखादा नागरिक असेल तर तो या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आयुष्यमान भारत या कार्डचा वापर करून किंवा आभा कार्डचा वापर करून आपल्या महाराष्ट्रामधील खाजगी किंवा सरकारी रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी उपचार घेऊ शकतो। तर अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण पोर्टेबल वैशिष्ट्य या ठिकाणी आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत देण्यात आलेलं आपल्याला दिसतं। तर अशा प्रकारे इन डिटेल मध्ये आभा कार्ड आयुष्यमान भारत योजना यांची या ठिकाणी आपण माहिती पाहिली। पुढे या ठिकाणी जो काही प्रश्न आहे ते खास करून या ठिकाणी आपण राज्य सेवा आणि विशेष म्हणजे यूपीसी यांना बेस धरून या ठिकाणी फॉर्म केले आहे त्या प्रश्नांची या ठिकाणी थोडक्यात चर्चा करूया। प्रश्न क्रमांक 5, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशन ज्याला की या ठिकाणी आपण IHR असे म्हणतो। तर या ठिकाणी मित्रांनो जो काही स्टेटमेंट क्रमांक 1 आहे ते पाहूया।
The international health regulation is a legally binding instrument of international law for all World Health Organization's member state. Statement 2. The primary purpose of the international health regulation is to prevent, protect against, control and provide public health responses to the international spread of diseases. Statement 3. The international health regulation does not apply non-infectious diseases even such as chemical and radiological hazards. तर मित्रांनो या ठिकाणी वरी आपल्याला एकूण 3 स्टेटमेंट देण्यात आले आहेत आणि या 3 स्टेटमेंट पैकी जे काही आपलं योग्य स्टेटमेंट आहे किंवा वरील पैकी किती स्टेटमेंट बरोबर आहेत असं या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी जे काही प्रश्न आहेत, जे काही त्यांचे विधाने आहेत, त्या विधानांची सर्वप्रथम या ठिकाणी आपण चर्चा करूया. या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी मित्रांनो अगदी बरोबर आहे. या ठिकाणी जे काही इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशन आहेत ते या ठिकाणी सर्व वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO चे जे काही मेंबर कंट्रीज आहेत त्या मेंबर स्टेटवर ते बाइंडिंग असेल, ते लीगली बाइंडिंग असेल हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणे आवश्यक आहे. स्टेटमेंट क्रमांक 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे. स्टेटमेंट क्रमांक 2 ही मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहे. जे काही प्रायमरी पर्पज या ठिकाणी आपल्याला इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशनचं दिसतं ते पर्पज म्हणजे या ठिकाणी जे काही पब्लिक हेल्थ आहेत त्या आणि डिसीजेस आहेत त्यांना या ठिकाणी आपल्याला प्रिव्हेंट करायचे, प्रतिबंध करायचे, त्यापासून आपल्याला आपल्या नागरिकांचे संरक्षण करायचे आणि त्याचबरोबर त्यावर नियंत्रण मिळवून या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या ज्या काही सेवा सुविधा आहेत आरोग्य संदर्भात त्या सेवा सुविधाही या ठिकाणी प्रोव्हाइड करायच्या आहेत. स्टेटमेंट क्रमांक 2 बरोबर आहे आणि स्टेटमेंट क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं ठरतं. या ठिकाणी जे काही इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशन्स आहेत ते या ठिकाणी इन्फेक्टिशियस आणि नॉन इन्फेक्टिशियस अशा दोन्ही प्रकारच्या डिसीजना या ठिकाणी आपला आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजेच वरील पैकी जे काही आपल्याला 3 स्टेटमेंट देण्यात आले आहेत त्यापैकी 2 स्टेटमेंट मित्रांनो या ठिकाणी आपले बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी. ओनली 2 स्टेटमेंट आर करेक्ट. चलूया आजच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे जो की मित्रांनो या ठिकाणी वर्ल्ड हेल्थ असेंब्ली संदर्भात आहे. सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट वर्ल्ड हेल्थ असेंब्ली. स्टेटमेंट 1. It is a decision making body of World Health Organization. Statement 3. It meets twice a year to discuss global health issues. Statement 3. It consists of representative from all World Health Organization member state. तर मित्रांनो या ठिकाणी प्रश्नामध्ये वरील 3 स्टेटमेंट पैकी किंवा विधानापैकी किती विधानं बरोबर आहेत असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर सर्वप्रथम जे काही विधान आहेत त्या विधानांची या ठिकाणी चर्चा करूया. या ठिकाणी विधान क्रमांक 1 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे. वर्ल्ड हेल्थ असेंब्ली ही या ठिकाणी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची एक डिसिजन मेकिंग बॉडी आहे. म्हणजे जे काही एखादा रोगाचा, आजाराचा किंवा व्हायरसचा जर उद्रेक जागतिक स्तरावर झाला तर त्या संदर्भात उपाययोजना कोणत्या केल्या जाव्यात यावर डिसिजन घेणारी एक बॉडी ती म्हणजे वर्ल्ड हेल्थ असेंब्ली हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. स्टेटमेंट क्रमांक 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे. स्टेटमेंट क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे. या ठिकाणी वर्ल्ड हेल्थ असेंब्लीचे जे काही मेंबर्स आहेत ते या ठिकाणी प्रत्येक वर्षी या ठिकाणी मीट करतात आणि जागतिक इश्यूवर ते या ठिकाणी चर्चा करत असतात. 2 वर्षांनी ते भेटत नाहीत. म्हणजेच या ठिकाणी स्टेटमेंट क्रमांक 2 चुकीचं आहे. स्टेटमेंट क्रमांक 3 या ठिकाणी अगदी बरोबर आहेत. जे काही वर्ल्ड हेल्थ असेंब्ली आहे यामध्ये जे काही जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य राष्ट्र आहेत त्या सदस्य राष्ट्रांना सर्वांना या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं जातं. म्हणजे स्टेटमेंट क्रमांक 3 ही बरोबर असल्या कारणाने या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील वरील 3 स्टेटमेंट पैकी आपले 2 स्टेटमेंट बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी. ओनली 2 स्टेटमेंट्स आर करेक्ट. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी इन डिटेलमध्ये या ठिकाणी आपण वर्ल्ड हेल्थ असेंब्ली या संदर्भात डिस्कस केली. आजच्या डिस्कशनमध्ये या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा केली. या ठिकाणी जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि व्हिडिओशी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून अवश्य घ्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचे आहे. ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा संदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला भेटत राहतील आणि आपली जी काही डिस्कशन आहे त्याची PDF ही त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.